वाटत नव्हतं, पण मॅचला सुरुवात करायची आहे. त्यामुळे गेसर संघ तुम्हाला विनंती आहे, फिल्डिंग तुम्ही स्वीकारली आहे. मॅनेजमेंटकडून सूचना आलेल्या आहेत, फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा, अन्यथा तुम्हाला पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. फॉर्टी प्लसचे आमचे लेट्स प्लेअर विलासदादा पाटील यांचं आगमन झालेलं आहे. शिडूनचा सेवाग आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आदर्श क्रिकेट संघ पडलेगाव आणि गावदेवी क्रिकेट संघ घेसर यांच्यामध्ये आपल्याला पहिल्या रजनीचा दुसरा सामना पाहायला मिळतो. घेसरने टॉस जिंकला, फिल्डिंग ते करतील, पडलेला बॅटिंग करायचे. नियम पुन्हा एकदा सांगेन, रिव्ह्यू रेफर तुम्ही करू शकता, अंपायरचा डिसिजनला तुम्ही चॅलेंज करू शकता. 3 गोष्टींसाठी रनआउट, व्हाईट बॉल आणि वेस्ट नो बॉल, या 3 गोष्टींसाठी तुम्हाला तुमच्याकडे मूव्ह आहे. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. DRS 2 बॉल तुम्हाला चॉईस करायचे सुरुवातीला. 1 बॉल इम्प्लिमेंट करण्यात येईल, 1 बॉल अंपायरकडे द्यायचा आहे. ते दोन्ही बॉल गेले त्यानंतर नो चॉईस बॉल, कमिटी जो बॉल देईल तो तुम्हाला घ्यावा लागेल.
सामन्याला सुरुवात होईल. या अगोदर पहिल्या मॅच मध्ये आपण योगेश मडवी सर आणि नितीनजी काळन सरांचा आवाज ऐकला. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. आझाद मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा रणसंग्राम ग्रामस्थ मंडळ शिरढोण जय गावदेव क्रिकेट संघ शिरढोण बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 च्या पहिल्या रचनेमध्ये केसर एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती तयार होते. आकाश भोईरला आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती. ओपनिंग पेअर स्वप्नील आणि स्वप्नील मात्रेच्या सोबतीला आपल्याला पाहायला मिळतोय दक्ष मात्रे. एका बाजूला एक शैलीदार फलंदाज आहे स्वप्नील, दुसऱ्या बाजूला आपण दक्षला पाहतोय जो स्ट्रोक प्लेअर आहे आणि केसरचा विकेट टेकर केसर एक्सप्रेस म्हणून आपण ज्याला ओळखलो तो आकाश भोईर बॉलिंग मार्क वरती. डाऊन दी ग्राउंड कॅप्टनला आपण पाहतो लॉंग ऑफ कडे नवनाथला, ऑन साइडला मिड विकेट. जयेंद्र पाटील साहेबांचं आगमन झाले, त्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. जयेंद्र पाटील साहेबांचं आम्ही मनपूर्वक आणि सरचे स्वागत करतोय. ओल्डू करण खान शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला प्लेअर आहे, शॉर्ट कव्हरला प्लेअर आहे, पॉइंटला प्लेअर आहे, थर्ड मॅनला, फाईन लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मिड ऑनला हे जे आत आहेत आणि दोन फिल्डर लॉंग ऑफ आणि मिड विकेटला बाहेर. सामना होती सुरुवात ठीक आपण पाहतोय 8:59 पहिला बॉल घेऊन आकाश भोईर. व्हेरी फास्ट बॉल कमी गतीने टाकलाय, प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. खरं तर हा वेगवान गोलंदाज आपण पहिलाच बॉल वरती पेस ऑफ केलाय, कमी गतीने टाकला, ऑफ स्टंपचा बाहेर टाकला, कट करायचं होतं मात्र स्वप्नील थांबला होता. पहिलाच डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज आकाशकडून. इंटरेस्टिंग मॅच असेल, पहिल्या दिवसाची पहिल्या रजनीची खेळपट्टी आहे. पहिल्या मॅच मध्ये तितक्यासा दाबा बनला नाही नांदिवली संघाकडून आणि त्या फार लवकर चेस केल्या खिडकाईचा फलंदाजांनी. आकाश यावेळेला लॉफ्ट करायचा होता आउटसाइड एज, लाऊड साऊंड, बॅटची कडा, स्वप्नील मात्रे निघालाय शून्यावरती बाद. आदर्श पडलेला पहिला आद्रा. त्याच्या दरम्यान ओंकार पाटील यांचं आगमन झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ओंकारजी पाटील यांचं आम्ही मनपूर्वक आणि सरची स्वागत करतो. या पुढची लढत असेल साबेगाव विरुद्ध जुनी डोंबिवली, त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे. फार सुंदर गाणी आपण पाहतो. डिस्क जॉकीचं आपण मनापासून सहर्ष स्वागत करूयात. अविनाश साऊंडचे आमचे जितू नाना आणि अनेक आमचे डिस्क जॉकी त्यांचे नाव तुमच्या समोर आणू. पापडीचा पाडा. साऊंड क्वालिटी असल्यानंतर समालोचन करण्याची मजा वेगळी असते. डिस्क जॉकी जेव्हा ऍक्टिव्ह असतात तेव्हा प्रेक्षकांना नवनवीन गाणी ऐकायला मिळतात आणि जसा माहोल तशी गाणी यायला पाहिजेत. बऱ्याच वेळेला माहोल नसतो, तो माहोल डिस्क जॉकी बनवतात. आणि आता कोळी गीतांमधलं योगेश आगरावकर यांचा आवाजामध्ये स्वरबद्ध झालेलं गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. आउटसाइड एज घेऊन स्वप्नीलची विकेट पडली आहे. कदाचित आज पॅव्हलियनमध्ये लेफ्टी मयूरची अनुपस्थिती आहे, तो आता येतोय. थोडा उशीर झालाय, त्याचा फटका बसला पडलेला. स्वप्नील मात्रेची विकेट फार लवकर पडली, धावसंख्येचं खातं उघडलं नाही आणि मैदानाचा आत नवीन फलंदाज चाललेला आहे तो अक्षय मात्रे. इंटरेस्टिंग मॅच असेल. आकाश भोईर पहिल्या षटकामध्ये वेळेचं बंधन आहे लक्षात असू द्या. बरोबर 8:59 पहिला बॉल पडलेला आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील या सूचना मी देत आहोत. फलंदाज आउट झाल्यानंतर तुमच्या नवीन फलंदाजाला देखील लवकरात लवकर पाठवा. आकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल समोर खेळला, वॉट अ शॉट ऑन दी राईट्स, लॉंग ऑफ कडे चालला. या मॅच मधला आदर्श पडले साडी अक्षयच्या बॅट मधून. पहिला चौकार. फटका आलाय, हाफ फॉल होता ऍक्शन रिप्ले मध्ये. पहा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आपल्याला आकाश पाहायला मिळाला. बॉल पुढे टाकला हाफ फॉली आणि स्ट्रेट बॅटने एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ्ट करण्यात आला बॉलला. चांगला फटका आलाय, कॉपी बुक स्टाईल आलाय आणि हे फटके फार क्वचित आपण आता सध्याच्या घडीला पाहतोय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. कारण लिमिटेड ओव्हरमध्ये आपण बहुतांशी स्विच हिट, हेलिकॉप्टर, शफल क्रॉसून स्कूपचे फटके पाहतो, रिव्हर्स स्वीपचे फटके पाहतो, पण जे कॉपी बुक स्टाईल फटके ते फार कमी पाहायला मिळतात. पडलेकडे ती क्षमता याच्यामध्ये स्वप्नील असेल, मयूर असेल, सागर असेल, पण आज या बॅटिंग ऑर्डरमध्ये हे टॉप ऑर्डरमधले फलंदाज थोडे उशिराने आलेले आहेत, त्यामुळे अक्षयला चान्स मिळाले आहे आणि त्या चान्सला ग्रॅप त्याने केले. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. 4 ने धावसंख्या
सध्या खातं उघडत असताना आपण पाहतोय आदर्श पडलेची. आकाश भोईर पुन्हा रडार मध्ये दिलाय ऑन साइडला, संधीचं सोनं करत असताना आकाश मात्रेने दुसरा मारलाय षटकार. पहिला चौकार मारला आणि दुसऱ्याच बॉल वरती ऑन साइडला, जिथे काऊ फेसला फिल्डर त्याच्या वरतून ऍक्शन रिप्ले पा आडव्या हाताने आणि स्ट्रेट काय फटका आलाय. दोन्ही फटके कॉपी बुक स्टाईल होते. धावा फलकावरती बॉल बाकी आहे. 2 आकाशवरती आक्रमण. हो यावेळेला टोला लागला. मिड ऑन चांगला प्रयत्न होता. कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला होता त्या फिल्डरचा. सिद्धेशला पण त्या ठिकाणी बघितलं. प्रयत्न चांगला होता कारण ज्या फलंदाजाने आक्रमण केले त्याची विकेट या क्षणाला मिळवणं गरजेचं होतं. आकाश या वेळेला चांगला बॉल टाकत असताना पाहायला मिळाला. बॅटच्या आत लागलाय. थोडासा दिशा बदलली. बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळायचं होतं, मात्र येत असताना एक धाव. जगदीश पाटील साहेब आणि विश्वनाथ पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. ओ टू करण कांड. आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. प्रथमतः जो आघाडीचा फलंदाज शेवटचा बॉल पॉवर प्लेचा पहिल्या षटकातील स्ट्रेट बॅटने खेळायचं होतं की अपील आकाश कडून. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा 1 गडी बाद. आदर्श पडले. खेळ संपला. 11 धावा 1 गडी बाद. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. गावदेवी क्रिकेट संघ शिरढोण बी आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 ग्रामस्थ मंडळ शिरढोण आयोजित या स्पर्धेची पहिली संध्याकाळ. पहिला सामना जो एक हाती आपल्याला पाहायला मिळाला. 1 साइडेड मॅच होती आणि खेळकाळीने पहिला दणदणीत विजय मिळवलाय. दुसऱ्या मॅच मध्ये मात्र संघर्ष पाहायला मिळतो. जिथे सुरुवातीला आकाश त्याची बेधकता दाखवत होता तिथे त्याला थोडंसं शांत केलं. आक्रमण केलं त्या अक्षय मात्रेने. 2 मोठे फटके. 11 वरती सध्याचा धावफलक आदर्श पडलेचं. दुसरा लेफ्ट आर्म बॉलर आलाय दुर्वेश मडवी. बॅकफुटला कट केला बॉलला. शॉर्ट थर्डला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग दीप कडून. बॉल वळणार होता आणि बरोबर तिथे आला तो जिथे बॉल वळला होता. पहिला बाउन्स वरती कव्हर केले. 12 धावा. रामदास पाटील साहेबांचं आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. ओ टू करण कांड. आउटसाइड एज घेऊन बॉल पाहायला मिळाला. दक्ष आजच अंडर-22 फॉर्मॅट मध्ये पडले गावासाठी मालिकावीरचा पुरस्कार सायकल त्याने मिळवलेली आहे. मानेरीच्या स्पर्धेमध्ये तो कॉन्फिडन्स त्याला कॅरी करावा लागेल. हे जे काही यंगस्टर प्रत्येकी संघामध्ये, दुसऱ्या बाजूला दुर्वेश व्यवसाय गटामध्ये खेळतोय केसरसाठी. दीपला आपण पाहतो. तसे बरेचसे यंगस्टर याही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूने दक्ष असेल पडलेच्या स्कॉटमध्ये. स्वीटचा प्रयत्न होता. बॉल शॉर्ट थर्डकडे. थ्रोसाठी थोडासा वेळ घेतलाय. बॅकिंगला फिल्डर उशिराने येत असताना त्याने बघितले. अंपायरचा सिग्नल लेग बाय आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. एका बाजूला सगळ्यांच्या नजर आहेत चॅम्पियन्स ट्रॉफीकडे. फायनल मॅच सुरू आहे न्यूझीलंड अगेन्स्ट इंडिया. दुसऱ्या बाजूने स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक पहिली संध्याकाळ. दुसरा सामना पहिला डाव. 13 धावा 1 विकेट. लेफ्टी आता लेफ्टीचं महत्त्वपूर्ण योगदान असेल या मॅचमध्ये कारण जवळपास गेसरकडे 4 ऑप्शन आहेत लेफ्टी बॉलरचे. कमी गतीने टाकलाय. ऑप्शनचा बाहेर यावेळेला जास्त बाहेर आहे. दॅट्स अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईटच्या साह्यानं धावसंख्या आकार घेत असताना टोटल स्कोरचा आपण विचार केला तर धावफलकावरती 14 धावा आहेत. लेट्सम प्लेअर अर्धशतकांचा राजा कल्याण डोंबिवली क्रिकेटचा जो आज आमच्या सोबत ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेमध्ये क्रिकेट सोबत जोडलेले ते नातं आजही टिकवत असताना मनोज जोशी अर्थातच सर्वांचा लाडका पिंट्या
बऱ्याच स्पर्धांमध्ये आपण त्याला समालोचन करत असताना सध्याच्या घडीला पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये खास करून ऑफिशियल स्कोरर एज होती, बॉल खाली राहिला, इनर एज होती, सूरजला चान्स होती, हाफ चान्स होती, मात्र ते कन्वर्ट करू शकला नाही. सिंगल इथे मिळते, अक्षयला जीवनदान आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पुढे जात असताना ती 15 वरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, दुसऱ्या बाजूने दक्ष अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय, पण आतापर्यंत त्याच्या चेंडूचा आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. 55 बॉलमध्ये 51 पाहिजेत भारताला न्यूझीलंडच्या अगेन्स्ट. इंटरेस्टिंग मॅच तिकडे सुरू आहे. इथेही स्वीप करायचा होता बॉल, शॉट फाईन लेग कडे, डीप कडे बॉल, थोडंसं फंबल झालेलं, पण 3 धावा ओव्हरऑल त्याने सेव्ह केलेल्या आहेत. बिकॉज एकच धाव इथे मिळत असताना सिंगलने धावसंख्या पुढे चालली आहे. सध्याचा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय तो 16 धावा. यानंतर लॉट्सनुसार जो सामना आहे, कल्याण डोंबिवलीचे 2 ग्रेट रायव्हल्स आपल्याला पाहायला मिळतील, खार्डी आणि मोठी देसाई. मात्र तो सामना थोडा आपण नंतर खेळवणार आहोत. यानंतरची मॅच आहे जी साबे विरुद्ध जुनी डोंबिवलीमध्ये. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये त्यांचा पण सामना बघितला. नागावच्या रजनीमध्ये कालच ते खेळलेले आहेत. मात्र आज पाहूयात पुन्हा एकदा काय घडतंय. दिलखुश मात्रे यांचं आगमन झाले, त्यांना विनंती असेल आपण या. आपले हार्दिक हार्दिक स्वागत. आणि फार ऑफसमचा बाहेर बॉल पाहायला मिळालाय. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय 17 धावा, 1 विकेट, 2 बॉल बाकी आहेत. दुर्वेश मडवी चॉप करायचा होता, ऑफसमचा बाहेर वेगाने टाकलाय. इट इज वाईड. रिटर्न क्रीजचा बाहेरून चाललाय. अंपायरचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. ऑन ग्राउंड सध्या आपण संदीप बाने सर अडिवली आणि सचिन कडू सर रोहिंसन यांना पाहतोय. टीव्ही अंपायर आहेत सध्या आमचे एजे अरविंद मात्रे सर वडवली. 18 धावा. बॅकफुटला पंच केलाय, चांगला फटका, जागा दिली, वीत दिली आणि या बॉलला पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटला. अक्षयचा बॅटमधून आणखी एक चौकार. या मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर मधले फलंदाज थोडेसे लेट आलेत, पण मैदानाच्या आतमध्ये उतरलेला अक्षय थेट मारतोय. 6 बॉल 17 मारल्यात त्याने आतापर्यंत धावा. बॅकफुटला थांबला, बरोबर थांबला होता, बॉल आत येत होता, त्याला बाहेर पाठवलं. बॅकवर्ड पॉइंटला आलेला चौकार. धावसंख्या टोटल 22, 1 बॉल बाकी पॉवर प्ले मधला. मडवी पुन्हा येतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने अक्षय मात्रेसाठी. लॉफ्ट केलाय, एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅप आहे, फील्डर त्या ठिकाणी कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटला अक्षयला. दुसरं जीवनदान. धाव मिळत असताना 1 षटक संपन्न, 2 विकेट पडले, 1 आदर्श पडले. बॅटिंग करते. टोटल स्कोर 23. 23 धावा, 23ला 1. एक विकेट पडली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. चांगली बॅटिंग केली आतापर्यंत अक्षय मात्रेने. 7 बॉलमध्ये 18 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आणि घेसरच्या या बॉलिंग युनिट समोर तुम्हाला खेळायचं असेल तर तुमच्याकडे 1 ते 2 चांगले तगडे लेफ्टी पाहिजेत. त्यामधला पडलेचा पहिला लेफ्टी चाललाय अक्षय. 2 षटकांचा खेळ संपला. 23 धावा, ज्यामध्ये 18 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षयचा बॅटमधून आलेल्या आहेत. पॉवर प्ले एंड होतोय. ऑन साईडला सध्या आपण फील्ड पोझिशनला चेक केलं तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप ठेवलं. मिड विकेटला डीपमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आहे. लॉंग ऑफ आणि त्यासोबत आपण डीप कव्हर पॉइंटला फिल्डर पाहतोय. तिसरा लेफ्टी आलाय. भव्य स्वागत. डाऊन दी ग्राउंड मात्रेने मारलाय. आणखी एक दमदार षटकार.
अनिलचा केला होता, मयूरचा केला होता, राकेशचा केला होता, पण आज परीक्षा मात्र द्यावी लागते अक्षय समोर. काय बॅटिंग केले, 8 बॉल 24. यावेळेला ऑप्शनचा बाहेर बॉल आत आलेला आहे, पण अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईड साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू आहे तो तुम्ही वाईड, रनआउट आणि रेस्ट नो बॉल या 3 गोष्टींसाठी घेऊ शकता. सो टीव्ही अंपायर सध्या ऍक्शन मध्ये आहेत. पीसीआर रूम मध्ये आमचे एजे अरविंद मात्रे सर सध्या चेक करतील बॉल कुठून कुठे पडलाय आणि कशा पद्धतीनं तो निघालेला आहे, कुठे वळतोय हे सध्या पाहण्यात येईल. सूरज मात्रे फिरकी पटूय, बॉलला वळवतोय, पण बॉल पिच कुठे झालाय आणि कुठून तो वळलाय आत आलाय हे पाहण्यात येईल. इंटरेस्टिंग असेल. डिसिजन वाईडला रिव्ह्यू आहे, बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी होतात, त्यामुळे आयोजकांनी डिसिजन घेतला की वाईडला आपण रिव्ह्यू देऊयात. आणि टीव्ही अंपायरचा डिसिजन रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज वाईट बॉल. मात्रे शॉट ऑफ लाईन हॅमर केला समोर. शॉटम झॅप पाहायला मिळाला, पण व्यवस्थित त्याला झॅप करता आलं नाही, स्पंच करता आलं नाही. बॅटचा वरती चढला होता बॉल. 2 धावांनी धावसंख्या पुढे चालले. टोटल स्कोर सध्या पाहायला मिळतोय 32 धावा. पॅव्हलियन मधून टाळ्या येतात. उर्वरित फलंदाज अजूनही बाकी आहेत, पण आज अक्षय मात्रे सुसाट सुटलेला आहे. 32 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 3रं षटक सध्या प्रगतीपथावर असताना चांगली बॅटिंग अक्षयकडून या मॅच मध्ये आदर्श पडलेसाठी. मात्रे लॉफ्ट केलाय, वाईड लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. नवनाथ कॅप्टन आहेत, चांगली फिल्डिंग. डबलचा कॉल आहे, 2 धावा मिळत आहे. डीप बाउंड्री आहे, 2 ने धावसंख्या पुढे चालली आहे. ओव्हरथ्रो होतोय, मागून बॅकअप. 2 ने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 34. हेल्दी रन रेटने हा डाव चाललाय, ज्यामधून 34 मधल्या आपण बॉलमध्ये 28 बघितल्या तर त्या एकट्या अक्षय मात्रे चाललेल्या आहेत. स्वप्नील सेन अजूनही बाकी आहे, राकेश सेन अजूनही बाकी आहे. माफ करा, स्वप्नीलची विकेट पडलेली आहे, ज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल वैभव प्रथमला देखील आपण आणखी एक लेफ्टी पाहणार आहोत. शॉट ऑफ लाईन खेचून मारला, मिड विकेटकडे बॉल झाला पहिल्या टप्प्यावरती. फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला आहे. पहिली धाव तर पूर्ण झाले होते, पण डबलचा प्रयत्न करत असताना थांबावं लागलं. चांगला थ्रो डीप मधून मिड विकेटच्या फिल्डर धीरज कडून. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 35. 35 धावा. बॉल बाकी आहे 2. यानंतर ड्रिंक्स ट्रॉली मैदानाचा आज जाईल. एकोणतीस इंडिव्हिज्युअल अक्षयच्या बॅटमधून. दक्ष मात्र आता स्ट्रायकिंग एंडला आलाय. या षटकातील अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 35. 35 धावा धाव फलकावरती. मॅच नंबर 2. पहिला सामना लो स्कोर होता. या मॅच मध्ये धावांची गती आहे जी आपल्याला पाहायला मिळते 13.13. 13.13 ची गती सध्या धावगती. समोर खेळायचं होतं, पण यावेळेला बॉल पडला आणि बाहेर वळतोय. हा फिरकीपटू आहे आणि त्याची फिरकी आता मात्र आपण पाहतोय लेफ्ट आर्म ओव्हर विकेटने आला. मिडल स्टंपला पडलेला बॉल जवळपास ऑफ स्टंपच्या बाजूने 6व्या स्टंप वरून बाहेर जात असताना चांगला बॉल. फिल्डिंग मध्ये चेंजेस आता आणतोय. एक फिल्डर आणलाय त्याने आता, तो एक्झॅक्ट मिड ऑफला. एक्स्ट्रा कव्हर बाहेर आहे, बॅकफुट पॉइंट बाहेर. ऑफ साईडला 2, ऑन साईडला 3. अक्रॉस द बॅटने खेळायचं होतं. सिली पॉइंटला बॉल आहे. 1 धाव मिळणार आहे, आकाशला माहिती आहे, त्यामुळे त्याने चान्स घेतली नाही. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 36 धावा, 1 गडी बाद. 29 अक्षयच्या. दक्ष बॅटमधून 1 धाव. आदर्श पडले 36 for 1. पाहायला मिळतात. 1 विकेट पडलेली आहे. चांगला खेळ पडलेकडून देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि 12च्या धावगतीने सध्याचं धावफलक 36 वरती आपण पाहतोय. याच करंट रनने धावसंख्या पुढे गेली तर प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला 60 पाहायला मिळेल 5 ओव्हर्स मध्ये.
3 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 12चा करंट रन रेटने सध्याचा धावा फलक आणि चौथा आता लेफ्ट आर्मर बॉलिंग साठी आलेला आहे. मी अगोदरच म्हणालो की 4 बॉलिंग ऑप्शन आहेत, ते लेफ्टी बॉलिंग ऑप्शन आहेत. फर्स्ट ओव्हरमध्ये आकाश, सेकंड ओव्हरमध्ये दुर्वेश, थर्ड ओव्हरमध्ये सूरज आणि फोर्थ ओव्हरमध्ये आलाय दीप, तो देखील लेफ्टी बॉलर आहे. पडलेच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये 3 लेफ्टी पाहायला मिळतात. अक्षयला पण आता पाहतोय प्रथम आणि त्याचबरोबर मयूर. 4थ्या षटकाला होती सुरुवात समोरच्या एंड कडून. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पहिला बॉल दीप अक्रॉस द बॅट ऑन साइडला टर्न करण्यात आला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग टेनिस बॉल स्वाभाविकपणे टप्पा पडलाय, उसळतोय, टेक ऑफ झालाय, सीमा पार, चौकार. चौकाराला आडव्या हाताने यावेळेला बॉलला घेतले दक्षने. दक्षच्या बॅटमधून पहिली बाउंड्री आले. 40 धावा धावा फलकावरती. सुरुवात तर चांगली झाली या षटकाची. टॉप एज हवेत आहे बॉल, कॉल दीपचा आहे, व्यवस्थित आला, कॅच ड्रॉप. सहज सोपा वाटणारा झेल सुटला आणि फर्स्ट रनला डबल मध्ये कन्वर्ट देखील केल्या. गुड रन बिटवीन द विकेट. अक्षय मात्रेला आतापर्यंत 2 जीवनदानं दिलेले आहेत, तर दक्षला 1 फिल्डिंगचा स्टँडर्ड कमी होत असताना गेसर कडून. या संघामध्ये बरेचसे तुम्हाला चांगले फिल्डर पाहायला मिळतात, मात्र आज या मॅच मध्ये कुठेतरी ते फिल्डिंगची कमतरता जाणवते. टोटल स्कोर सध्या 42. 1 विकेट पडलेली आहे. पहिली विकेट 0 वरती होती, त्यानंतर 42 धावांची पार्टनरशिप दक्ष आणि अक्षय मध्ये. विकेटची आता परवा नाही, बरेचसे फलंदाज पॅव्हलियन मध्ये, त्यामुळे अटॅक प्रत्येक बॉल वरती होणार आहे. अक्रॉस द बॅट आडव्या हाताने यावेळेला पुन्हा खेचायचं होतं. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर ऑन 43. पडलाय बॉल, यावेळेला जास्त बाहेर निघत असताना पाहायला मिळाला. अंपायरचा सिग्नल आलाय वाईड. वाईडने धावसंख्या 43 वरती. धावांची गती आहे, ही गती रोखण्यासाठी विकेटचा प्रयत्न गोलंदाजांनी केला होता, पण त्यांना तितकेशी विकेट मिळाले नाही. पहिली विकेट स्वप्नीलची मिळाली होती आकाशला, त्यानंतर प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण. सेकंड ओव्हर दुर्वेश, थर्ड ओव्हर सूरज, फोर्थ ओव्हर दीप. हवेत यावेळेला कव्हरचा फिल्डर मागे चाललाय, त्याच्या वरतून बॉल मागे. बॅकवर्ड पॉइंटचा फिल्डर येतोय डीप मधून. 2 धावा. ट्रिपलचा कॉल असेल आणि पाहता पाहता 3. थ्रो तर चांगला होता, मात्र 3 धावा मिळतील तितकासा वेळ दिला त्या फिल्डरने थ्रो करण्या अगोदर. 3च्या साहाय्याने धावसंख्या 46 वरती पोहोचले. या षटकातील 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. करंट रन रेट मध्ये वाढ होते. 13.14चं 13.14चं सध्याचं करंट रन रेट, जे 3 ओव्हर्स नंतर आपण 12 वरती पाहत होतो. अक्षय जो आता स्ट्रायकिंग एंडला 11 बॉल 29. जबरदस्त खेळ केलाय या मॅच मध्ये गेसरच्या अगेन्स्ट. या इम्पॅक्टफुल इनिंग ने सध्याचा डाव आपण पाहतोय 46 वरती पोहोचला. आदर्श पडलेचा वेळ जास्त चाललाय प्लीज. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ने दीप. शॉट ऑफ लाईन पूल केला, गॅप मध्ये बॉल मिड विकेट. 2 फिल्डर 1 बॉल अडवला त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग, थोडासा वेळ घेतला थ्रो करण्यासाठी. 2 धावा. 2 धावांच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 48-48 या आकड्यावरती. डीप बाउंड्री आहे. या क्रीडांगणाचा भौगोलिक परिस्थितीचा आपण विचार केला, आझाद मैदान, ऐतिहासिक, वैभवशाली. 4 ते 5 वर्षांअगोदर आपण गेलो तर कल्याण डोंबिवली क्रिकेटची सुरुवातीची पहिली स्पर्धा म्हणजे शिरडोणगाव, शेवटची स्पर्धा म्हणजे शिरडोणगाव. इतकं क्रेज होतं, कारण कल्याण डोंबिवलीकरांसाठी आझाद मैदान क्रिकेटची पर्वणी होती, क्रिकेटची पंढरी होती. कारण प्रत्येक गावासाठी इतकं सपाट आउटफील्ड असणारं मैदान नव्हतं, जे शिरडोणकरांसाठी फार पूर्वीपासून आपण पाहत आलेलो. 2 धावसंख्या पुन्हा पुढे जाईल. 50 धावा सध्याचा धावा फलक. आदर्श पडलेच या षटकातील 1 बॉल आणि बाकी आहे. 50 धावांची पार्टनरशिप जबरदस्त आहे. अक्षय आणि त्याचबरोबर दक्ष मात्रे या दोन्ही फलंदाजांकडून आपण बघितलाय. दीपच्या षटकातील शेवटचा बॉल. ऑन साइडला 4 फिल्डर सेट आहेत अक्षय मात्रेसाठी. होल्ड टॉस होता, लॉफ्ट केल्या वाईडिश लॉंगनकडे बॉल निघालाय.
बॉल वळला, फिल्डर वळतोय, उचललाय, थ्रो करतील. 2 धावा मिळालेल्या. 2च्या साने दक्षकडे स्ट्राईक असेल. 4 ओव्हरचा खेळ संपला. 52 धावा, 1 गडी बाद. चान्स घेतात आताही, मात्र अंपायरचा आता सिग्नल आलाय. ओव्हर कंप्लीट. 52 धावा, 1 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपला. जुनी डोंबिवली आणि साबे टॉससाठी रिपोर्ट करा. शेवटचा ऑफिशियल कॉल दोन्ही संघांच्या कॅप्टन्सला. खेळ संपला. 52 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पॅव्हलियन मध्ये स्ट्रोक प्लेअर आहेत, त्यामुळे कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी असा कॉल होता की काय. लास्ट बॉलवरती जेव्हा लास्ट ओव्हरमधला आपण बघितला शेवटचा बॉल, 3rd रनचा ते प्रयत्न करत होते. प्रथम स्ट्रोक प्लेअर आहे वैभव, स्ट्रोक प्लेअर आहे, जे 2 महत्वपूर्ण फलंदाज आहेत. आता कदाचित या दोघांमधून एखादा फलंदाज येईल असं माझं क्रिकेटिंग नॉलेज सांगतंय. पाहूयात कॅप्टनचा काय निर्णय असेल पडलेचा. मैदानाचा आता आपण पाहतोय 52 धावा, 1 गडी बाद. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि सेकंड स्पेल मध्ये पुन्हा एकदा आलाय केसर एक्सप्रेस आकाश भोईर. पहिल्या ओव्हर नंतर स्लॉग मध्ये आला डायरेक्ट. पहिला बॉल लेफ्ट आर्म राऊंड विकेटने पाहायला मिळतील आकाश भोईर दक्ष मात्रेच्या अगेन्स्ट. समोर होता कवचला ड्राईव्ह करायचा होता, हेल्दी एज घेऊन बॉल गलीमध्ये एकदा मिळते. डबलचा कॉल आहे आणि यावेळेला तेच घडतंय की विकेट सॅक्रिफाईस करण्यात येईल. अंपायरचा सिग्नल काय असेल ते आम्हाला सांगतील. येस, अंपायर कोण आउट आहे? दक्ष. अक्षय मात्रे. एक फलंदाज तर जरूर आउट आहे, तो आता जो पॅव्हलियनच्या दिशेने येईल तो मात्र बाद. आलेले जे स्ट्रोक प्लेअर आहेत. येस, आय एम राईट. मी तेच म्हणालो होतो की कदाचित वैभव अथवा मग प्रथम आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमचा मधला आलाय. त्रेपन्न धावा, 2 विकेट पडले. जुनी डोंबिवलीचे कॅप्टन आलेले, साबेच्या कॅप्टनला विनंती असेल तेही आलेले. दोन्ही कर्णधारांचं स्वागत. महत्वपूर्ण नियम आहे, जो कॅप्टन नसेल ऑपोनंट टीमच्या कॅप्टनला टॉस विन दिला जाईल. 5 बॉल बाकी आहेत. आकाश लेफ्ट आर्म विकेटने आलाय. अक्रॉस बॅटने खेळायचं होतं. लिमिटेड ओव्हरमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, पण सेट बॅटरला आउट करणं कितपत योग्य होतं येणारे पुढचे 4 बॉल आपल्याला सांगून देतील. पहिला बॉल आकाशने निर्धाव टाकलाय, जो प्रथम मात्रेच्या अगेन्स्ट होता. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 53 आकड्यावरती. 2 विकेट पडलेत. 4 बॉल बाकी आहेत. 11 वरती खेळणारा दक्ष सेट बॅटर ऑफ स्ट्राईक आहे. प्रथम नुकताच आलाय जो स्ट्रायकिंग एंडला लॉफ केला, यासाठी त्याला पाठवलंय. स्लॉट मध्ये बॉल आलाय आणि आता प्लॉटच्या बाहेर षटकार. स्ट्रोक प्लेअर आहेत आणि पहिला स्ट्रोक स्ट्रेट आलाय. हाफ वॉली लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. बॅटचा फ्लो सर्व काही सांगून देणार होता. 59 पायावरती आदळला, आत आला बॉल, पायाला लागलाय, पाय चित गवसलेत. आकाशला यश. 59 ला तिसरा हादरा आदर्श पडलेला. मैदानाचा बाहेर चाललेला आहे. टोटल बॉल अजूनही बाकी आहेत 2. विकेट पडले 3 आणि धावा धावफलकावरती 59. वैभव मात्रेचं आगमन.
2 बॉल अजूनही बाकी आहेत या पहिल्या डावामधले. पहिल्या मॅचमध्ये तितकासा स्कोर नव्हता, या मॅचमध्ये स्कोर झालेला आहे आणि तितकेच फाईट पडले चे गोलंदाज जरूर देतील जेव्हा केसरचे फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतील या मॅचमध्ये जेव्हा सेकंड इनिंगमध्ये कसा खेळ करतील. 59 3 विकेट. याच दरम्यान सुनील पाटील साहेबांचं आगमन झालंय. साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वैभव मात्र मैदानाचा आत आहेत. 2 बॉल बाकी आहेत. आकाशने फिल्डिंग सेट केले सध्या वैभवसाठी. ऑन साइडला पुन्हा 4. लॉंग ऑन काऊ कॉर्नर मिड विकेट डीप स्क्वेअर लेग. भोईर इम्प्रोव्हायझेशन थर्ड मॅन आलाय. चांगली फिल्डिंग. एक धाव इथे मिळते. गुडघा टेकवला होता स्कूप करण्याचा प्रयत्न. 60. कुलदीप पाटील साहेबांचे आगमन झाले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. 1 बॉल शेवटचा बाकी आहे. 60 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फिनिशिंग टच कसा असेल. सेट बॅटर दक्ष मैदानाचा आत आहे. लक्ष जरूर आहे त्याचं शेवटच्या बॉलवरती. त्याला पाठवायचं आहे सीमारेषेच्या बाहेर. आकाशला ते मंजूर नाही. पाहूयात आकाशचा शेवटचा बॉल. 60 धावा आतापर्यंत. आवाज ऐका बॅट मधला लॉंग ऑन ला क्लिअर करणारा आकाश अगेन्स्ट दक्ष मात्रेचा आणखी एक षटकार. डाव संपला पहिला. 66 धावा 3 विकेट. 67चं टार्गेट असेल गावदेवी क्रिकेट संघ गेसर समोर. टार्गेट 67 धावांचं. सन्माननीय विश्वनाथ पाटील साहेब आणि जगदीशजी पाटील साहेबांना इन्व्हाइट करेल. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यावं. आपल्या शुभास टॉस केला जाईल. यानंतर होणारी तिसरी लढत. एका बाजूला साबे संघाचे कॅप्टन खरं तर जीवदानी स्पोर्ट्स साबे आणि त्याला फाईट करेल जुनी डोंबिवली. हे दोन्ही कॅप्टन आलेत. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. पाच षटकांची लढत आहे. खरं तर या स्पर्धेमध्ये तिसरी लढत तुम्ही पाहतात. चौथी लढत होती, काही ऍडजस्टमेंट होतं आणि त्यासाठी ही तिसरी लढत आपण आता 2 संघांमध्ये खेळतोय. जुनी डोंबिवली विरुद्ध हेड्स इज अ कॉल अँड टॉस विन कॅप्टन हेड अर्थात साबे टीम टॉस जिंकला. कॅप्टन काय डिसिजन? क्षेत्ररक्षण करणार. समोर जुनी डोंबिवली संघ अनेक वेळा एकमेकाविरुद्ध तुम्ही खेळतायत. कशा प्रकारे रणनीती असेल आणि कितीपर्यंत रोखलं पाहिजे? त्याला 50 ते 55 पर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू. खेळपट्टीबद्दल काय सांगशील? ग्राउंड बद्दल तुझं काय म्हणणं आहे? खरंच खूप सुंदर ग्राउंड आहे. थँक्यू. टॉस गमावलाय. फार इम्पॉर्टंट टॉस असतो. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. 5 षटकांच्या लढतीमध्ये कितीपर्यंत टार्गेट झालं पाहिजे? 55 ते 60 धावापर्यंत आम्ही जायचा प्रयत्न करू. अपेक्षा कोणाकडनं असेल? कारण एवढं मोठं टार्गेट सेट करायचं म्हटलं की एखाद्या तरी चांगल्या खेळाडूकडनं तुमची अपेक्षा असेल. ज्ञानेश्वर आहे, साहिल पाटील आहे, जयदेव जोशी आहेत, अमोल मस्क आहेत, त्यांच्याकडनं मला अपेक्षा आहेत. आपल्या डोंबिवली परिसरात एक मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा तुम्ही सध्या या ठिकाणी पाहतायत. नाईट स्पर्धा आयोजनाबद्दल तुझं काय म्हणणं आहे? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि आम्हाला चान्स दिल्याबद्दल धन्यवाद आयोजन. थँक्यू सो मच. होते कॅप्टन जुनी डोंबिवली संघाचे. प्रेझेंटेशन बॉक्स फ्रॉम द न्यूज टीम. साबे टीम वन द टॉस अँड डिसाइड 2 बॉल पर्स. मान्यवरांचा काही सन्मान केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये शुभ सन्मानित करूया. खरं तर सन्माननीय जगदीशजी पाटील साहेब या. जगदीश पाटील साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मानित केलं जाईल. सन्माननीय जगदीश दादा पाटील यांचा शुभ सन्मान आपण पाहतोय. खरं तर आज या स्पर्धेतली पहिलीच रात्र जय गावदेवी क्रिकेट संघ सिरडोन ब आयोजित स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 शानदार पर्व जगदीश दादा पाटील यांचा शुभ सन्मान केले होते. चेतन दादा पाटील यांच्या शुभास्ते जगदीश पाटील साहेबांचा सन्मान केले होते. मान्यवरांचं आगमन झालंय. किशोर दादा वरगडे यांचं या ठिकाणी आगमन झाले. सिरडोन गावचे जावई आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि आमचे वैभव दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. आणि रमेश दादा पाटील यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. विश्वनाथ पाटील साहेब या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला शुभ सन्मान केला जाईल. खरं तर आज या स्पर्धेच्या वतीनं प्रत्येक पाहुण्यांचा सन्मान केले जाते. अतिथी कक्षामध्ये चेतन दादा पाटील यांच्या शुभास्ते आम्ही या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान करतोय.
प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ, वस्त्र अलंकार आणि स्पर्धेचा मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन आम्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करतोय. यानंतर अजून एक सन्मान या ठिकाणी केला जाईल. सन्मान्य बिभीषण पाटील साहेब, या बिभीषण पाटील साहेबांचाही सन्मान इथे केला जाईल. सन्मान्य बिभीषण पाटील साहेब या, सितेंद्रदा पाटील यांच्या शुभास्ते आपला शुभ सन्मान केला जाईल. प्रत्येक मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्मान्य सुनील पाटील साहेबांचा देखील सन्मान इथे केला जाईल. सुनील पाटील साहेब या, आपलाही सन्मान होईल. आणि याच दरम्यान अंकुश पाटील साहेब यांचं आगमन झालंय. त्यांच्यासोबत रमेश दादा पाटील यांचंही आगमन झालंय. त्यांचंही स्वर्गीय रतनशेठ पाटील स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. जयेंद्र पाटील साहेब या, प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जयेंद्र पाटील साहेबांना इन्व्हाइट केले जाते. यावा आपण आपला सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. आज पहिलीच रात्र प्रेक्षकांच्या मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण बरेच सारे मान्यवर व्यासपीठावरती आलेत. त्यांचा सन्मान करणं हे देखील फार महत्वाचं आहे, कारण आज बयात वेळ काढून हे मान्यवर या स्पर्धेला उपस्थिती दाखवत आहेत. त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. चेतनदादा पाटील यांच्या शुभाहस्ते मान्यवरांचा सन्मान केले होते. मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ डोंबिवली, खरं तर करण कालन. आणि आता सेकंड सत्रामध्ये जॉईन झालेत पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे मित्र, खरं तर नितीन कालन सर यांचा आवाज. धन्यवाद. आपण पाहतोय सर्वेश पाटील यांच्याकडे एक पारितोषिक आहे. दुर्वेश मोडवेटी सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आई गावदेवी पियुष 11 घेसर, मनोहर पाटील आपण पाहतोय वडवली यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्ही पाहतात घेसर. आणि दुसऱ्या बाजूला पडले संघ 66 धावा पहिल्या सत्रात उभारल्या आहेत. 67 धावांचा पाठलाग करण्यासाठी दुर्वेशच्या बॅट बंद फटका चांगला आहे. शॉट कव्हरला फिल्डिंग थोडीशी खराब आहे, बॅकअप दिलं जाईल. 3 चेंडूमध्ये 2 धावा. क्षेत्ररक्षक तन्मय होते, थोडीशी घाई केली तन्मयने. आणि असं म्हटलं तर क्रिकेट असा खेळ आहे, अतिघाई संकटात नाही. पुढच्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर टॉस जिंकलाय तो जीवदानी स्पोर्ट साबे टीमने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जुनू डोंबिवली संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. जुनू डोंबिवली म्हटल्यानंतर नक्कीच आमचे मित्र सूरज जोशी, जगदीशजी जोशी साहेब असतील, सामना पाहत असतील, त्यांचे हार्दिक स्वागत. आणि क्रिकेटवरती प्रचंड प्रेम. जुनू डोंबिवली म्हटल्यानंतर क्रिकेटचा क्रेज भरपूर आहे, भरपूर संख्येने क्रिकेट पाहिलं जातं. इंटरनॅशनल असेल, ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट असेल. बॅकफुटला गेले, पंच केलाय, पॉइंट आणि कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकाराची नितांत गरज होती ती पियुष 11 आई गावदेवी घेसरला. मनोहरजी पाटील नेहमीच या संघावरती विश्वास दाखवतात. त्यांनी हा पुरस्कृत केलेला संघ वडवलीचे सामना पाहत असतील. मनोहर पाटील त्यांचे आम्ही मनपूर्वक आणि सरचे स्वागत करतो. हा ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं. 6 धावा दापल कधी लागल्यात तो आई गावदेवी पियुष 11 घेसर संघ. 67 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. अकुन टप्प्याचा बॉल होता, त्याला पाठवून दिला मिड विकेट दिशेने. डीप बंद क्षेत्ररक्षक मयूर ठाकूर खूप वेगाने आलेत, प्रयत्न खूप चांगले केले होते, मात्र चेंडू अखेर सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. काय प्रयत्न होते, मात्र प्रयत्नाने त्याच्या यश मिळालं नाहीये. असं म्हटलं तर प्रयत्न केल्यानंतर यश मिळतं, मात्र ते भरपूर डीप मध्ये आले. ते डीप स्क्वेअर लेग मधून जवळजवळ ते धावत आले. प्रयत्न चांगले होते, मात्र चौकार आलाय सूरजच्या बॅट मधनं. बॅक टू बॅक दुसरा धावसंख्या 10 दुहेरी अंकामध्ये. मिडॉ आपला क्षेत्ररक्षक झेल म्हणता येणार नाहीये, भरपूर पुढे होता. प्रथम तिथे होते, एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्वप्नील मात्रेने धावा खर्च केल्या. 11-24 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 56 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 11 धावा झाल्या आहेत.
फिल्डिंग सेट करायची आहे. भारतीय संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना 2013ला ICC चॅम्पियन ट्रॉफी आपण जिंकली होती. 2017ला आपण ICC चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फायनलमध्ये पराभूत झालो होतो आणि आता 2025 मध्ये पुन्हा विजयाच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. 17 बॉलमध्ये 11 रन्स आता भारतीय संघाला करायचे आहेत. जल्लोष भारत देशामध्ये आता होईल काही क्षणातच. प्रथम आलेत गोलंदाजी करण्यासाठी प्रथम म्हात्रे. प्रथम म्हात्रे आलेले गोलंदाजी करण्यासाठी 24 बॉलमध्ये 56 अजूनही करायचे आहेत. या स्पर्धेत आपण पहिलं बांगलादेश पासून आपण सुरुवात केली. पहिल्या मॅच मध्ये बांगलादेश, दुसऱ्या मॅच मध्ये पाकिस्तान, तिसऱ्या मॅच मध्ये न्यूझीलंड, चौथ्या मॅच मध्ये ऑस्ट्रेलिया आणि आता पाचव्या मॅच मध्ये पुन्हा न्यूझीलंड. म्हणजे काही सामना गमावला नाही ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारतीय संघाने. ऑनसाइडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर आणि टायमिंग बघा किती चांगला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी येतोय. सिक्सर. सतरा धावा आपण पाहतोय. काय टायमिंग होतं क्रिकेटमध्ये. टायमिंग खूप महत्वाचं आहे. 16 धावांवरती बॅटिंग करते सूरज. सतीशदादा पाटील स्मृती चषक मध्ये याच केसर संघाने 90 पेक्षा जास्त धावा कुठल्या होत्या आणि 78 धावा वैयक्तिक दुर्वेश मडवीच्या होत्या. हा चांगला बॉल होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. प्रथम मात्र या मॅच मध्ये आता कमबॅक करत असताना पहिल्याच बॉलवरती त्याला षटकार लागला होता. टार्गेट 67 धावांचं आहे. 22 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 50 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. साबे टीमने टॉस जिंकलाय. त्यानंतर मोठी दिसे विरुद्ध खार्डी अशा मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला सामना खिडकाली संघाने जिंकलाय. दुसरा सामना सुरू आहे. 67 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी, पियुष 11 गेसर संघ आपण पाहतोय. मनोहर पाटील उद्योजक वडवली यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रथम फार एंडकडनं पुढचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मधनं वेगाने आलेत. 2 धावा झाल्या असत्या. सूरज हेच सांगतायत दुर्वेशला. मग प्रयत्न का नाही केले. एक एक रन्स क्रिकेटमध्ये भरपूर महत्वाची आहे. अठरा धावा झालेल्या आहेत. 67 धावांचा पाठलाग करत असताना आई गौदी पियुष 11 18 धावा झालेल्या आहेत. 67 पाठलाग करत असताना या सीझन मध्ये आपण पर्यंत 9 ट्रॉफीज गेसर संघाने जिंकलेले आहेत. तेही सहजा मॅच सोडणार नाहीये. पडले संघाने यावर्षी खूप चांगला खेळ केलाय. नगरसेवक चषक लातूरची स्पर्धेत ते चॅम्पियन होते 32 संघांमध्ये. मॅच रंगतदार होईल. मात्र हा चेंडू ऑफस्टम्पच्या थोडासा जास्त बाहेर आहे असं पंच संदीप भाने सांगतायत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. हा ॲक्शन रिप्ले बघा. किंग ट्रॉफीमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ राहिला होता पडले संघाचा. पडले संघाने गेसर संघ दोन्ही बॅलेन्स संघ आहे. त्यामुळे मॅच रंगतदार होईल. सहजा मॅच सोडणार नाहीयेत. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. दुर्वेश मडवीच्या बॅटमधून येतोय चौकार. धावा झाल्यात. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्येच करण्यात आलेली आहे. जलबंद तुम्हाला करायचं असेल तर 3 षटकांना तुम्ही करू शकता. पुन्हा एकदा प्रथम दुर्वेश मडवीच्या बॅटमध्ये आपण चौकार पाहिला.
ऑन साईडला खेळायचं होतं, चेंडूने बॅटचं कनेक्शन झालं नाहीये, मात्र एक धाव इथे वेगाने पूर्ण केली. ते लेग बाईस खूप महत्वाच्या गोष्टी आहेत या स्पर्धेचा. नियम मी मगाशीच पहिल्याच मॅचला उल्लेख केला होता की मालिकावीरसाठी टू व्हीलर बाईक आहे, उत्कृष्ट फलंदाजी सायकल आहे, मात्र फायनल मॅचच्या विकेट धावा मालिकावीरसाठी काउंट होणार नाहीये, लक्षात घ्या. जे चित्र तुम्ही जुनी डोंबीच्या स्पर्धेत सुद्धा पाहिलं होतं, बऱ्याचशा स्पर्धेत ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं. त्याच दरम्यान सन्माननीय कमलाकर म्हात्रे आणि कुंदनदादा पाटील यांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत यावं आपण व्यासपीठावरती. आणि त्याचबरोबर रतीश दादा पाटील यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो. इन्व्हाइट करेल व्यासपीठावरती यावं, आपलं मनपूर्वक स्वागत. पुढचा बॉल, गॅप भरपूर मोठी आहे, मिड विकेट वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले, एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, वैभव तिथे, चांगली फिल्डिंग बघा, एकच धाव मिळाले. 2 षटकांचा खेळ समाप्त होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती आई गावदेवी पियुष 11 घेसर संघ तुम्ही पाहतायत 25 वरती. 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 42 धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत टीम आई गावदेवी पियुष 11 घेसर टीमला. प्रचंड मेहनत राहिलेली आहे त्यांच्या पाठीशी. आपण बघतो मच्छिंद्र पाटील साहेबांसारखे मार्गदर्शक, स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. जुनी डोंबिवली आणि साबे टॉस झालेला आहे, टॉस जिंकलाय तो साबे टीमने. आपण पाहतो गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तन्मय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉलमध्ये 42 करायचे आहेत. कॉमेंट्री बॉक्स सेंड करणं तन्मयला तुम्ही पाहतायत. तन्मय येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 42 धावांची अजूनही गरज आहे. तन्मय गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल 42 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. चेंडू कार्पेटच्या सायने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वैभव म्हात्रे दिले आहेत. एक सिंगल मिळाली, सिंगल डबल स्ट्राईक रोटेट केले. ते 26 धावा धापल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 बॉल मध्ये 41 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. 17 बॉल 41 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. सतरा बॉल 41 रन्स या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळत असताना मनोहर पाटील वडवली यांनी पुरस्कृत केलेला आई गावदेवी पियुष 11 घेसर संघ. मी मग अशीच उल्लेख केला, केसर संघ सहजा मॅच सोडणार नाहीयेत. भल्या भल्या संघांना पराभूत करण्याचं कारनामा या सीझन मध्ये या टीमने केलेलं आहे. मग ज्या प्रकारे नवनाथ पाटीलने उल्लेख केला, स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक झाल्यानंतर बरेचसे खेळाडू थोडंसं येत नाहीयेत, सराव नाहीयेत. ऑन साईडला टर्न केलाय बघा, जबरदस्त फटका, मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. राकेश तिथे एक सिंगल मिळाली. धावसंख्या 27 वरती आपल्या पाहायला मिळते. 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. सोळा चेंडू 40 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. हा चेंडू उंच गेलाय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत वैभव मात्रे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद होईल आणि भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकलेली आहे 2013 आणि त्यानंतर 2025. एकदा जोरदार टाळ्या द्या भारतीय संघासाठी. मॅच थांबवायची 2 मिनिटं.
पण T20 वर्ल्ड विश्वचषक सुद्धा जिंकला 2024 आणि आता 2025ला ICC चॅम्पियन ट्रॉफी आपल्या नावावरती केली. आज भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आपण पाहतोय. 9 मार्च 2025 आणि दुसऱ्यांदा ICC चॅम्पियन ट्रॉफी आपण जिंकली. वळू या मॅचच्या दिशेने. इथे प्ले डाऊन होत आहेत. तन्मयच्या खात्यामध्ये अजून एक विकेट. जर 2 ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर भारत श्रीलंका फायनल मॅच पावसामुळे रद्द करण्यात आली. तिथे मध्ये दोघांना ती ट्रॉफी देण्यात आली. त्यानंतर 2013ला इंग्लंडला आपण पराभूत केलं ICC चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. आपण पाहिलं त्यांच्याच देशामध्ये इंग्लंडमध्ये जाऊन. आणि त्यानंतर आता 2025 आपण पाहतोय दुबईमध्ये झेंडा फडकवलाय भारतीय संघाने. आपण पाहतोय ICC चॅम्पियन ट्रॉफी पुन्हा नावावरती केली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली. मध्ये इथे आपण पाहतोय तन्मय जबरदस्त गोलंदाजी करत असताना हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय गोलंदाज. फुलटॉस बॉल होता, त्याला पाठवलाय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डीप मध्ये. फिल्डिंग चांगली गेली तिथे. राकेश कुंभार आहे तिथे स्वतः कॅप्टन. फिल्डिंगचा स्टँडर्ड जपत असताना या मॅच मध्ये 2 धावा जरूर मिळाले. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 रन या मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. स्वप्नील मात्र शून्यावरती बाद झाल्यानंतर 66 धावा उभारल्या या मॅच मध्ये पडले टीमने. आणि त्यानंतर काय अफलातून गोलंदाजी आता तन्मयच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. अक्षयने चांगली बॅटिंग केली या मॅच मध्ये. अक्षय मात्र अक्षरशः चमकला आणि आता फटाक्यांची आतिषबाजी तुम्हाला पाहायला मिळते भारतीय संघासाठी. हाई चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दुर्बल आहेत. 2 धावा इथे मिळालेत. मयूर ठाकूर थोडेसे नाराज आहेत. 3 षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या झाली ती 31. पियुष 11. गावदेवी घेसर, मनोहर पाटील वडवली आणि पुरस्कृत केल्या संघाने. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. IQ DJ मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. आपल्याला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे. लक्षात घ्या दोन्ही टीम्स 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 12 चेंडू 36 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. पिंटू शेठ पाटील सपाड आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच चिडून संघाला शुभेच्छा आलेत. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 जबरदस्त आयोजन तुम्हाला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 36 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. प्रथम मात्र येत आहेत. चांगले लेदर बॉल क्रिकेटर सुद्धा आहेत. प्रथम मात्र दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक मयूर ठाकूर कडनं झाली चूक आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
मॅच संपली नाहीये. दुर्वेश मडवी आणि गोरख मांगरुळकर दोन असे खेळाडू आहेत जे कधी मॅचला कलाटणी देतील. प्रथमचा पुढचा बॉल, हेलिकॉप्टर उडवलाय, टायमिंग झाले का? क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. असंच एक कौतुक करेल. मोक्याच्या क्षणी षटकार आलाय. मयूरकडनं झालेली चूक आणि त्यानंतर चौकार, त्यानंतर आता षटकार. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 26 करायचे आहेत. विकेट न गमावता 25 चालतील. आई गावदेवी पियुष 11. गेसर मी मगाशीच तर उल्लेख केला ना की मॅच सहज सोडणार नाहीये. दुर्वेश मडवी आणि गोरख मांगरुळकर हे दोन असे खेळाडू आहेत जे कधी मॅचला कलाटणी देतील. आता कमबॅक करावा लागेल प्रथम मात्रेला. 10 बॉलमध्ये 26 फारशा माग वाटत नाहीयेत. आता पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. लक्षात घ्या, ऑन साइडला खेळायचं होतं, ऑप्शनच्या बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल. सर्वेश पाटील यांच्याकडनं दुर्वेश मडवी सलग 3 बॉल 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइस. एक षटकार आलाय. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. 2024-2025 मध्ये 9 स्पर्धा गेसर संघाने जिंकलेले आहेत. त्यामुळे सहज ते मॅच सोडणार नाहीये. दुसऱ्या बाजूला पडले संघ सुद्धा एक बलाढ्य संघ आहे. आता प्रथमला चौकार लागला, त्यानंतर षटकार आणि आता व्हाईट बॉल आलाय. प्रथम वर सुद्धा आता थोडासा दबाव असेल कारण की डावखुऱ्याचा बॅटर सेकंडला आहे. त्याचा बॅटिंग स्टान्स तुम्ही पाहिलं तर थोडासा वेगळाच आहे. दुर्वेश मडवी याच खेळासाठी जाणले जातात. 10 बॉल 25. क्लीन बॉल मी मगाशीच उल्लेख केला. प्रथम मात्र ते कधी कमबॅक करतील आणि दुर्वेशची महत्वाची विकेट त्यांनी घेतली आहे. आता दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3. या ठिकाणी बघा, या सामन्यामधून जोही संघ जिंकेल त्यांनी कुठेही जायचं नाहीये अशी आयोजकांची सूचना आहे. कोणताही संघ जिंकू द्या, गेसर संघ किंवा टीम पडले, दोन्ही संघांना सूचना आहे सामना जिंकल्यानंतर कुठेही जायचं नाहीये. विकेटच्या शोधात होता पडले संघ. ती विकेट मिळाली अखेर प्रथम मात्र या गोलंदाजाने. तर 9 बॉलमध्ये 25 करायचे. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. मात्र आई गावदेवी पियुष 11. गेसरने टॉस जिंकलेला आहे. ही जमेची बाजू अजूनही त्यांच्यासाठी. मात्र दुर्वेश मडवीची विकेट या मॅच मध्ये भरपूर महत्वाची होती. आपण पाहतोय प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच साठी एक सुंदर ट्रॉफी आणि स्वीटचा एक बॉक्स नक्कीच दिला जातोय. प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी ते पाहायला मिळेल. 42 वरती 3 विकेट, 9 चेंडू 25. मी मगाशीच तर उल्लेख केला प्रथम मात्र ते कधी कमबॅक करतील, पलटवार करतील आणि दुर्वेशची विकेट त्यांनी घेतली आणि आता आकाश भोईर आलेत बॅटिंग करण्यासाठी. प्रथम वेगवान बॉल होता. आकाश भोईरकडे उत्तर नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. पलटवार केलाय. षटकार, चौकार, वाईट आणि त्यानंतर डॉट बॉल. 8 बॉल आता 25 या मॅच मध्ये करायचे आहेत. आई गावदेवी पियुष 11 घेसर टीमला. डावखुऱ्याचे बॅटर आपण पाहतोय आकाश भोईर आलेत. मात्र त्यांना पहिलाच बॉल डॉट टाकला. हे आमचं मुख्य व्यासपीठ तुपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळते. ओमसा MTC स्पोर्ट लाईव्ह. किलेटी विथ क्वालिटी. किलेटीचा बिग बॉस म्हणून ओमसा MTC स्पोर्ट लाईव्ह ओळखलं जातं. हाही चांगला बॉल होता. व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये गोरख मांगरुळकरचा. कारण स्ट्राईक त्याला स्वतःकडे ठेवायची आहे. कारण येणारे 7 बॉल आता 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. टीम आई गावदेवी पियुष 11 घेसर टीमला. चला पुढच्या दोन्ही टीम्स टॉस झालेला आहे. सात चेंडू 24 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. वैभव पाटील सुद्धा बघा आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. एक चांगले क्रिकेटर शाहू पाटील यांचे सुपुत्र आणि संपूर्ण आमचे ग्रामस्थ मंडळ शिडूनगावचे सर्वच मान्यवर त्यांचे सहर्ष स्वागत. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषक 2025 ची पहिली रात्र आणि पहिल्याच रात्रीमध्ये भरपूर संख्येने पाहुणे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 7 बॉलचा तर याच दरम्यान सन्माननीय रोहिदास दादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वर्गीय रतन शेठ पाटील स्मृती चषकामध्ये दादा आपलं मनपूर्वक स्वागत. यावा आपण व्यासपीठावरती.
आणि शुभम दादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांनाही इन्व्हाइट केले जाते की आपण व्यासपीठावरती यावं. आज या स्पर्धेतली पहिली रात्र आणि पहिल्या रात्रीमध्ये अनेक सारे मान्यवर या ठिकाणी येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. तर मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 23 रन्स या मॅच मध्ये आता करायचे आहेत. क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. बऱ्याच वेळा या खेळा सहा चेंडू 23 या मॅच मध्ये आता करायचे आहेत. दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. 3-3 आणि तर शेवटच्या ओव्हर मध्ये आलेत गोलंदाजी करण्यासाठी सिद्धार्थ पाटील. गोलंदाजी करण्यासाठी सिद्धार्थ सुनील पाटील. शेवटच्या ओव्हर मध्ये 23 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या दोन्ही टीम साबे विरुद्ध जुनी डोंबिवली एक बिग फाईट मॅच यानंतर पाहायला मिळेल. बिंदास पाटील यांच्या माध्यमातून बिग बॅश प्रीमियर लीग दिवा शहर तुम्ही पाहिली, चर्चेत राहिली भरपूर. सुदर्शन असतील या दरम्यान फटका चांगला आहे मात्र क्षेत्रक्षे डीप मध्ये ग्रामीणचा चिता तिथे मयूर ठाकूर त्यामुळे चूक होणार नाहीये. गोरख मांगरूकरला माघारी परतावं लागले. आता विकेट 4 गेले आहेत. त्यामुळे पियुष 11 आई गावदेवी घेसर संघाला 5 बॉलमध्ये 23 कंपल्सरी करावे लागतील. खेळ शिल्लक आहे. 23 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. येणारे 5 चेंडू 23 धावा. विकेट 4 गेल्यात आई गावदेवी पियुष 11 गेसरच्या आणि पडलेच्या विकेट गेल्या होत्या 3. त्यामुळे धावा आता कंपल्सरी करायचे आहेत या मॅच मध्ये गेसर टीमला. आदेश आलेत. पहिला बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. इष्टेक्षक सांगतायत की गरज होती का. राकेश त्यांच्या मागे 5 बॉलमध्ये 22. 5 चेंडू 22 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. मॅच संपली नाहीये. क्रिकेट असा खेळ आहे. एकाच षटकात धावा बनतानाही आम्ही पाहिल्यात बऱ्याच वेळा. याच मैदानामध्ये प्रशांत म्हात्रेचा मी उल्लेख केला. एका ओव्हरमध्ये 30 ची गरज असताना ती मॅच जिंकली होती. त्यामुळे मॅच ऑन आहे. टायमिंग झाले का. मयूर ठाकूर वेगाने आलेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आदेशच्या बॅट मधून येतोय सिक्सर. पियुष 11 गेसर आता 4 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. आदेशने असे कारनामे बऱ्याच वेळा केलेले आहेत. गेसर टीमला अशा मॅचेस त्याने जिंकून दिलेले आहेत. त्यामुळे सहजा तो मॅच सोडणार नाहीये. त्याच्या बॅटमधून आता सिक्सर आले. त्यामुळे मॅच ऑन झाली आणि त्याचमुळे स्वप्नील आले आणि नक्कीच सिद्धार्थशी थोडीशी चर्चा केली की 4 बॉल 16 अजूनही करायचे आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये. मात्र क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही सामना कोणत्याही बाजूने सामना झुकू शकतो. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 चौकार मारावे लागतील. 2 षटकार 1 चौकार मारावा लागेल. वेगवेगळे समीकरण आहेत या मॅच मध्ये. 4 बॉलमध्ये 16 करायचे आहेत कंपल्सरी. मात्र त्याचं कारण विकेट जास्त गेलेत त्यामुळे कंपल्सरी. कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार ही स्पर्धा आहे. पुढचा बॉल प्लेडाऊन झालेत. फलंदाज बाद होईल. स्वप्नीलने काहीतरी चर्चा केली आणि त्याचा फायदा झाला नक्कीच. गोलंदाज सिद्धार्थ पाटीलला फलंदाज बाद.
षटकार, एक चौकार. आकाश 9 सेकंडला. आता मात्र एका बाजूला पडले, एका बाजूला आई गावदेवी पीयूष 11 घेसर संघ तुम्ही पाहताय. 3 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. षटकार जरूर आला होता आदेश बॅटमधनं, त्यानंतर पुन्हा विकेट त्याची घेतली. पुढच्या मॅचमध्ये अजून एक चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला आई जीवदानी स्पोर्ट्स साबे, संतोष पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. रामदास पाटील साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7च धावा सिद्धार्थने आतापर्यंत दिल्या आहेत. 23 धावांचं त्याला संरक्षण करायचं होतं आणि आता बॅटिंग करण्यासाठी आलेत ओमकार. सेकंडला ओमकारला तुम्ही पाहतायत. गोलंदाज सिद्धार्थ सुनील पाटील. फटका चांगला आहे क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये. डीप मिड विकेटला राकेश कुमार स्वतः कॅप्टन आहेत. चांगली फिल्डिंग करत असताना या मॅच मध्ये अक्षय मात्रेने चांगली बॅटिंग केली आणि त्याच धावा आता विजयासाठी फायदेशीर ठरतील. या मॅच मध्ये पडले टीमला. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये आपण पाहतोय. दोन चेंडू 15 धावांची गरज या मॅच मध्ये. 2 लिगल डिलिव्हरी. पडले संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. खिडकाली संघावर सेकंड राऊंड मध्ये मॅच त्यांना खेळायला मिळेल. आता बघायचं क्रिकेट आहे. हा चांगला बॉल होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. आता 1 बॉलमध्ये 15 करायचे त्या मॅच मध्ये. आई गावदेवी पीयूष 11 घेसर टीमला. शेवटचा बॉल. 15 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. आदर्श 11 पडले. तुषार पाटील सुद्धा इनॅक्शन मध्ये आहेत. आणि पिंट्या जोशी आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत या स्पर्धेमध्ये. हा चेंडू उंच गेलाय. शेवट गोड केला आकाश भोईरने षटकार मारत असताना. मात्र 9 धावाने हा सामना गमवावा लागलाय तो पीयूष 11 आई गावदेवी घेसर टीमला. साहिल पाटील इथे बघा, आताच त्यांनी नारीच्या स्पर्धेत मेडन शेडर टाकलं होतं.